नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधून वंचितचे चारही उमेदवार प्रचंड मताने विजयी झालेले आहेत. त्यापैकी आपण आज काय करणार? प्रभाग क्रमांक 7 जयभीमनगर मगदुमनगर येथील सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या चारीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी त्यांनी विजय मिळवून दिलेला आहे. हे श्रेय सगळं जनतेचं श्रेय आहे. त्याचबरोबर श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर, अंजलताई आंबेडकर, सुजात आंबेडकर यांनी जे सभा घेतल्या, आम्हाला वेळ दिला प्रभागामध्ये, हे सगळं श्रेय वंचित बहुजन आघाडीचं श्रेय आहे आणि श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकरांचं हे श्रेय आहे. विजन काय असणार आहे? आमचं विजन आहे की या प्रभागामधली प्रथम ड्रेनेज लाईन, शुद्ध पाण्याची पाईपलाईन, रस्ते, नाल्या, नुसत्या नाल्याच नाही, नाल्यावरचे चेंबर सुद्धा, त्याचं कव्हरिंग सुद्धा व्यवस्थित व्हावं आणि जे आपल्या बंद पडत आलेल्या महानगरपालिका शाळा आहेत ते कशा सेमी इंग्लिशच्या, सीबीएसई पॅटर्नच्या करता येतील याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. आगामी जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण काय भूमिका राहणार? आता ही वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची युती आहे. या युतीमध्ये लोकांनी आम्हाला विजय दिलेला आहे, लोकांनी ही युती मान्य केलेली असल्यामुळं जर आमचं गठबंधन असंच कायम राहिलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आमचे भरघोस उमेदवार निवडून जातील, कार्यकर्त्यांना संधी मिळेल. 25 ते 30 वर्षामध्ये आपले उमेदवार भारित चालेल महापालिकेमध्ये, आपण आवाज काय उठवणार भारत महापालिकेमध्ये? महापालिकेमध्ये सामान्य जनतेचे खूप मोठे प्रश्न आहेत. घरकुलांचा प्रश्न आहे, त्यांच्या शिक्षणाचा, रोजगाराचा प्रश्न आहे, बरेच असे नाल्यांचे, त्यांच्या लाईटचे जे असुविधा आहेत त्यासाठी आम्ही प्रश्न प्रत्येक जागी उचलणार आहोत. या विजयाचे श्रेय श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकरांना आणि सुजान मतदार बंधू आणि भगिनींना आमच्या प्रभागाच्या, कारण एवढा पैशाचा पाऊस होता, जत्रा होती मागे त्या काळात की कोणी मीडियानं लक्ष दिलं नाही, पोलीस प्रशासनाने एक गुन्हा नोंद केला नाही. एवढं सुद्धा असताना या प्रभागातील सुजान जनतेने आम्हाला वंचितच्या लोकांना निवडून दिलं, याचं श्रेय सगळं जनतेला आहे. अनेक विरोधकांनी म्हणले होते की वंचित बहुजन आघाडी एकही सीट घेणार, त्याबद्दल काय? बघा, ते काय म्हणले होते ते नाही, पण सुजान मतदार बंधू भगिनींनी दाखवून दिले की वंचित बहुजन आघाडीचं किती मोठं त्यांनी यश दिलंय. आज बघा ना की काँग्रेस एवढा मोठा पक्ष असताना, सेक्युलर हिंदू त्यांच्याकडे असताना एक हिंदूची सीट निवडून आली नाही, त्याच्यावर कोणीच भाष्य करत नाहीत. काँग्रेसकडून फक्त दलित, मुस्लिम आणि वंचितचे उमेदवार निवडून आलेत. हिंदू एकही जे सेक्युलर हिंदी का नांदेडचे संपलेत का? हे असं का घडलं याच्यावर कोणी भाष्य करायला, कोणी डिबेट करायला तयार नाही. किती मोठा इश्यू आहे की एवढा मोठा पक्ष असताना सुद्धा सेक्युलर हिंदीचं वोट कुठं गेलं, की मशीन मॅनेज होत्या, काय होता? मी वारंवार पहिल्या दिवशीपासून म्हणतोय की प्रशासनाने ही पारदर्शक निवडणूक घेतली नाही. हे बघा, मार्कर लावून, शाई सुद्धा लावली नाही त्यांनी, मार्करचे इलेक्शन घेतलेत, मार्कर लावून, म्हणजे त्यांना बोगस वोट करून त्यांनी बीजेपीला जिंकवलेलं आहे असं मी मानतो. कारण वाटते का सर, या निवडणुकीत जे जात बघून इलेक्शन झालेलं आहे? बघा, जात बघून ते इलेक्शन होतच असते, पण जे अशोक चव्हाणांचे, डीपी चव्हाणचे व्हिडिओ आले, मुस्लिम नको हिंदू हिंदू, त्या व्हिडिओचा म्हणजे सेक्युलर हिंदू पण तिथून पळून गेला. म्हणजे हे जातीयते, मला हे वाटतं येणाऱ्या काळामध्ये अराजकता माजते काय की, कारण हिंदू, मुस्लिम, दलित असं करून वातावरण दूषित होत आहेत. आपला भारत देश हा संविधानाला मानतो, सगळ्यांनी संविधानाला मानलं आणि संविधानाप्रमाणे चालले तर नक्कीच या देशाचं भलं होईल. नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणे क्राईम होत आहे, क्राईम करणारे मीडियाला तुम्हाला सर्व माहिती आहेत. कोण याला, म्हणजे याला अभय कोण देते, की कोण प्रस्थापित आमदार, खासदार, इथले मंत्री, माजी मुख्यमंत्री, हे सगळे मटक्याचे, जुगाराचे अड्डे, त्यांना अभय कोण देते? चुकीचे रेतीचे ठेके हे कोण करते? हे सगळं क्राईम कोण वाढवते हे तुम्हाला सगळं माहित आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वार्डमध्ये आपली जनतेसोबत युती आहे, असे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत. कसं बघतं, काय तुम्ही? हा तर चपराक आहे त्यांना की त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करू पाहत आहेत, देशाचं नेतृत्व करू पाहतात, त्यांच्या प्रभागामध्ये ते पॅनल निवडून आणू शकत नाहीत. ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि आम्हाला तर वाटतं की ते चारही उमेदवार आमचे निवडून आले असते, त्यांनी काय त्यात मशीनमध्ये घोळ केलेला आहे की, असं आम्हाला वाटतं. यावर्षीची जी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होती ती धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती होती असं जनतेतून बोलल्या जाते, काय करायचं? नक्कीच, कारण धनशक्तीचा खूप मोठा उपयोग केलेला आहे. तेच म्हणतो ना तुम्हाला मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे, एवढी जत्रा पैसे वाटपची होती, एकही गुन्हा ना निवडणूक अधिकाऱ्यांनी नोंदवला, ना पोलीस प्रशासन नोंदवला, कुणीच नोंदवला नाही. एवढे पैशाचा सुळसुळाट होता, प्रत्येक गल्लीमध्ये जत्रा होती
प्रशासनाने याला गंभीरच घेतलं नाही. सुजाण जनतेने आम्ही त्यांना आव्हान केलं होतं की सगळ्यांचे पैसे घ्या, एकाचे सोडू नका, कारण हे कुठं मजुरी करून पैसे आणले आहेत, आपलेच पैसे, डाका टाकलेले पैसे आहेत. हे अशोक चव्हाणांना आपल्याच ड्रेनेजचे 300 कोटीचे टेंडर फुकट वाटलेले आहेत. ते काम चांगल्या दर्जाचे करणार नाही, त्याच्याकडून कमिशन यांनी 100 कोटी रुपये घेतले. ते आपलेच पैसे आहेत, आपल्याच पैसे आपणाला वाटून ते निवडून या प्रत्येक पक्षाचे पैसे घ्या आणि वंचित सारख्या गरीब माणसासारख्या लोकांना निवडून द्या. जनतेचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला निवडून दिल्याबद्दल. मी सर्व जनतेस आभार मानतो. सर्वांना माझा मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. मी कुलदीप मारुती राक्षस मारे, एक साधा बॅनरचं काम करणारा, 300-400 रुपये कमवणारा एक मुलगा होतो. आणि माझ्या वंचित बहुजन आघाडीने मला तिकीट देऊन मला न्याय दिला आहे आणि तळमळीनं काम करत होतो. मी एक जयभीमनगरमध्ये एक छोटीशी थिनगी म्हणून वावरत होतो आणि पक्षाचं काम करत होतो. मला स्वतःलाच यकीन येत नाही की मी निवडून आलो. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला एक डायलॉग आहे तशी की रस्ते से उठा के स्टार बना दूंगा, तसं मला रस्त्यावरून उचलून माझ्या बाळासाहेबांनी स्टार बनवले, नगरसेवक बनवले. आणि हे रस्त्यावरच्या माणसाला आणि गोरगरीब जनतेला कोणी न्याय देऊ शकते तर ते बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि मला साध्या पोराला, माझ्या पत्नीला तिकीट मिळालं सर्वसाधारण महिलेतून, राजश्री गोडबोले राक्षस मारे. आणि आम्हाला भरघोस मतांनी इथल्या प्रभागातील आमच्या मायबापांनी, जनतेने आम्हाला निवडून दिले. आम्ही त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे मी आभार मानतो. प्रशांतदादांचे सुद्धा मी आभार मानतो. आतापर्यंत अशी कोणती कामं आहेत आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये झाली नाही, आपण नगरसेवक म्हणून निवडून आला, कोणती कामे करणार? सर्वात प्रथम तर रस्ते आणि नाल्याचे 3-13 वाजलेले आहेत आणि ड्रेनेजची समस्या एवढी डेंजर आहे की लोकांच्या घरामध्ये, मी फेसबुकला व्हिडिओ टाकले आहेत, लोकांच्या घरामध्ये ड्रेनेजचं पाणी घरामध्ये येत आहे. एवढं असं बाथरूमच्या सीटमधून एवढी दैनंदिन अवस्था झाली आहे. कचऱ्याची अवस्था खूप दुरावस्था आहे. विहार फक्त पत्राचे राहिलेले आहेत, काहीच नाही त्यावर. आणि महत्त्वाचा विषय तिथला सर्वात महत्त्वाचा म्हणला तर ड्रेनेजचाच आहे. आणि त्यानंतर ड्रेनेज आणि नळाची पाईपलाईन एकाच जागी जोडून आहे, तर ते कधी फुटले तर ड्रेनेजचं आणि नळाचं पाणी दोन्ही एका जागी होऊन लोकांना दूषित पाणी प्यावं लागतं. लोक बिमार पडतात, लेकरं बिमार पडतात. महापालिकेमध्ये आपण गेल्यावर जे नियोजन आहे तुमच्या कामाबद्दल काय सांगाल? काय काय येतं? आमचं नियोजन तर सर्वप्रथम तर हेच राहील की प्रभागामध्ये आमचा सर्वे चालू आहे. जिथे जिथं घाणीचं साम्राज्य आहे, जिथं जिथं ड्रेनेजच्या समस्या आहेत, जिथं रस्त्याच्या समस्या आहेत, नाल्याच्या समस्या आहेत, नाल्याहून लोकांचे वाद होत आहेत, ते सर्वात अगोदर आम्ही समस्या सोडवणार आहोत. तर का महत्त्वाच्या समस्या कोणत्या असतील तर तेच आहेत. या विजयाचं श्रेय मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना देतो. कारण का, माझ्यासारख्या गरिबाला त्यांनी तिकीट दिलं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी 300-400 रुपये कमवणारा मुलगा आहे आणि मला त्यांनी इकडं पैशाचा पाऊस, लोक 50-50 लाख रुपये घेऊन ते तिकीट मागायला तयार होते, पण त्यांनी आपल्या तळमळीच्या कार्यकर्त्याला निवडलं. म्हणून मी त्यांना श्रेय देतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि सर्व सुजाण मतदारांचे सुद्धा मी आभार मानतो, कारण त्यांनी मला एवढ्या मताधिक्यांनी निवडून दिलं. मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की मी निवडून येईल, माझं असं काहीतरी होईल. मला स्वप्न पडल्यासारखं झालं. आणि आता पण सुद्धा यकीन येणं गेले की मी नगरसेवक वगैरे काही झालो. मला पण ही देण फक्त आणि फक्त बाळासाहेबांची आणि माझ्या मतदारसंघातल्या प्रभागातील मायबापांची आहे. म्हणून त्यांचे आभार मानतो मी.